पावसासंदर्भातली आहे। बातमी पुण्यातून येतेय। पुणे शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। गेल्या 2 ते 3 तासांपासून पुण्यात मुसळधार पाऊस बरसतोय। पुण्यात तुफान पाऊस बरसलाय आणि याच पावसामुळे बिबवेवाडी, कर्वेनगर, सिंहगड रोड, इंदिरानगर या भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। तसंच डेक्कन परिसरातली ही दृश्य आता आपण बघतोय, तिथं काय परिस्थिती आहे आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळेल। पाणी साचलेलं आहे रस्त्यांवरती, ते पाणी दुकानांमध्ये देखील शिरलंय, त्यामुळे दुकानदारांचंही नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालकांना वाट काढताना त्रास होतोय, नागरिकांचीही तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ऐन संध्याकाळच्या वेळेला तुफान पाऊस बरसला, त्यानंतर पुण्याच्या रस्त्यांवरती पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे याचा फटका घरी परतणाऱ्या पुणेकरांना तसंच दुकानदारांना, वाहन चालकांना बसताना पाहायला मिळतोय। सकाळनगर परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। रिक्षा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रिक्षेची तिन्ही चाकं पाण्यात बुडाल्याची चित्र आहेत। सध्या आपण बघतोय की रिक्षा बंद पडल्याचंही पाहायला मिळतंय। सकाळनगर परिसरात ही परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय। मुसळधार पावसानं पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढलंय। त्यानंतर काय अवस्था पुण्याची झाली आहे ते आपण या दृश्यांमधून बघतोय। प्रचंड पाणी रस्त्यांवरती साचलंय, नद्यांचं स्वरूप रस्त्यांना प्राप्त झालंय। पुण्यामध्ये हे चित्र सध्या सातत्यानं वारंवार पाहायला मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। सिंहगड रोड परिसरात काय चित्र होतं हे बघतोय आपण। बघा, प्रचंड पाणी साचलंय। सिंहगड रोडवरती देखील हीच स्थिती सध्या पाहायला मिळतेय। प्रमुख रस्ते आहेत हे खरं तर पुण्यातले, आणि याच रस्त्यांवरती पाणी साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय। संध्याकाळची वेळ आहे, त्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। रस्त्यांवरती पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावलाय। पुणे शहराला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। त्यानंतर पुण्यात नेहमीप्रमाणे प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा निचरा होत नाही, हे नेहमीच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतंय। त्यामुळे नालेसफाई झाली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। पुण्यात पावसाला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि या पावसात प्रचंड पाणी रस्त्यांवरती साचल्याचं पाहायला मिळालंय। सिंहगड रोड, औंध परिसरात देखील काहीचं हेच चित्र पाहायला मिळतंय। पूर्णपणे गाडी पाण्यात गेल्याचं चित्र औंध परिसरात पाहायला मिळालंय। प्रचंड पाणी इतकं साचलेलं आहे की ती 4 चाकी गाडी देखील पाण्यात अर्धी बुडाल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरती जागोजागी हेच चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळतंय, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। कर्वेनगर परिसरातली काय दृश्य आहेत बघूयात आपण। कर्वेनगर परिसरात देखील काहीशी हीच स्थिती पाहायला मिळते। पुणेकरांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। पुण्यात गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। कर्वेनगर परिसरात रिक्षा देखील बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे वाहतूक मंदावली आहे। स्वारगेट परिसरात जिथून सगळीकडे बसेस सुटतात, त्या बस स्थानकात बघा नेमकं काय चित्र आहे। या बस स्थानकात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या शिवनेरी बसेस याच बस स्थानकातनं सुटताना पाहायला मिळतात। मात्र याच पाण्यातनं प्रवाशांना वाट काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। याच पाण्यातनं बसेस देखील वाहतूक करताना पाहायला मिळतात, त्यामुळे वाहतुकीची गती मंदावलेली पाहायला मिळतेय। प्रचंड पाणी बिबवेवाडी परिसरात देखील साचल्याचं पाहायला मिळतंय। याच पाण्यातनं वाट काढावी लागते वाहन चालकांना। मात्र या परिस्थितीमुळे वाहनं अनेक ठिकाणी बंद पडली आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। अक्षरशः नद्यांचं स्वरूप या रस्त्यांना आल्याचं पाहायला मिळतंय। पुणे शहरातले अतिशय महत्त्वाचे हे रस्ते आहेत, जे पुण्यातल्या इतर भागांना जोडतात असे हे मुख्य रस्ते आहेत। याच रस्त्यांवरती प्रचंड पाणी साचल्यानं पुणेकरांना मनस्तापाला सामना करावा लागतोय, मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। पुणे रेल्वे स्टेशन परिसरात काय स्थिती आहे बघा। पुणे रेल्वे स्टेशन परिसरात देखील काहीचं हेच चित्र पाहायला मिळतंय, आणि या पुणे स्टेशन परिसरात हे चित्र आपण बघतोय, हे पाणी या रस्त्यांवरती साचलंय की पाण्यात अगदी स्विमिंग करताना नागरिक पाहायला मिळतात। इतकं पाणी या रस्त्यांवरती साचलंय। नद्यांचं स्वरूप पुण्याच्या रस्त्यांना प्राप्त होतं। सुतारवाडी परिसरात देखील काहीचं हेच चित्र पाहायला मिळतंय। प्रचंड पाणी साचलेलं आहे, त्यामुळे छोट्या वाहनांना, दुचाकीस्वारांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। गेल्या काही तासांपासून पुण्यात प्रचंड पाणी पाहायला मिळतंय। पाऊस सुरू झालेला आहे, तुफान पाऊस बरसलाय। मात्र या पावसामुळे रस्त्यात जागोजागी पाणी साचलेलं देखील पाहायला मिळालंय।